अमरावती शहरातून एक मोठी दुर्घटना टळल्याची बातमी समोर आली आहे। घरगुती गॅस सिलेंडर लिकेज होऊन अचानक आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र महापालिकेच्या अग्निशमक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे। ही घटना आदिवासी नगर परिसरात रविवारी दुपारी घडली आहे। रविवारी 14 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास अमरावती शहरातील हॉटेल महफिल इन मागील आदिवासी नगर परिसरात एक खळबळजनक घटना घडली। आदिवासी नगर येथील रहिवासी दिलीप भीमराव पेन्नाम यांच्या घरी घरगुती गॅस सिलेंडर लिकेज होऊन अचानक पेट घेतला। सिलेंडर पेटल्याचे लक्षात येताच घरातील सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि परिसरात एकच धावपळ उडाली। घटनेची माहिती तत्काळ मनपा अग्निशमन विभागाला देण्यात आली। माहिती मिळताच विलास उमेकर यांच्या आदेशाने फायर लॉरी चालक इंगोले यांच्यासह फायरमन अमोल साळुंके, राजेश गजबे आणि निखिल बाठे हे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। मात्र अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहोचू शकले नाही। अशा परिस्थितीत अग्निशमन दलातील जवानांनी कोणतीही भीती न बाळगता ओल्या चादरीच्या मदतीने पेटलेल्या सिलेंडरवर नियंत्रण मिळविले आणि लिकेज थांबविले। अग्निशमन दलाच्या या धाडसी आणि सतर्क कामगिरीमुळे घरातील साहित्याचे मोठे नुकसान टळले, तसेच परिसरातील इतर घरेही सुरक्षित राहिली। या घटनेत अग्निशमन दलातील एक जवान किरकोळ जखमी झाले आहे। सिलेंडर लिकेजमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी नागरिकांनी गॅस सिलेंडर वापरताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे।